इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. हाय हॅलो हाऊ आर यू याच्यापुढे कधी आपल्याला इंग्लिश आलीच नाही. तर खूप दिवसापासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होतो की हाऊ टू स्पीक इंग्लिश इन 30 days. आता जवळपास त्या व्हिडिओ बघून 1 वर्ष झाला, अजून इंग्लिश आली नाही. म्हणजे आपल्याला फक्त सर्वायवल इंग्लिश जे बोलता येते, म्हणजे हाऊ आर यू, जे आपला स्वतःचा परिचय, सेल्फ इंट्रोडक्शन, याच्याशिवाय काय आपल्याला बोलता येतच नाही, जे मनातून सुचत नाही कधी कधी. सो ती प्रिपरेशन मी आता चालू करणार आहे. ती माझ्यासाठीच आहे, पण मला असं वाटलं, विचार आला की माझ्यासोबतच मी जर व्हिडिओ यूट्यूबवरती टाकले तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल. आणि जी प्रोसेस मी करतोय स्वतः इंग्लिश शिकण्यासाठी, ती तुम्हाला पण हेल्प करेल इंग्लिश बोलण्यासाठी. तर मी असेच काही टेक्निक शोधून काढलेलं आहे, किंवा मी त्याचा एक अभ्यास केलेला आहे, एक संच केलेला आहे. आपल्याला सगळ्याला मिळून आता तो फॉलो करायचा आहे काही दिवसासाठी. खूप सोप्या पद्धतीने इंग्लिशचा एक आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, जेणे आपण डेली इंग्लिश बोलू शकतो, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलण्यासाठी. ठीक आहे, आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. हा आज आपला पहिला व्हिडिओ होता, आणि पहिला फेस कॅम व्हिडिओ होता, त्याच्यामुळे थोडा नर्वस आहे मी. सो इथून पुढे आता काही दिवसानंतर, आता न्यू इयर चालू होणार आहे, एक संकल्प तयार करायचा आपण की ह्या वर्षामध्ये 2024मध्ये आपण पूर्णतः इंग्लिश शिकलेलं असलेलं पाहिजे. इंग्लिश आली पाहिजे 2024मध्ये. जेव्हा शाळेत होतो आपण, तर मला फक्त पेपरपुरती, जे म्हणतात ना थेरॉटिकल नॉलेज, तेवढीच इंग्लिश येत होते. त्याच्यामध्ये फक्त मी पेपरमध्ये पास होण्यापुरती मी इंग्लिश शिकत होतो, पण कधी मला बोलायचा चान्स नाही भेटला. सो त्याच्यामुळं मी आता एक सिरीज ते तयार केली. अगोदर मी सांगितलं की तसं एक त्या पद्धतीने आपलं इंग्लिश बोलण्यासाठी आपण प्रॅक्टिस करणार आहोत, त्या शेड्यूलनुसार. एकदा मला इंट्रोडक्शन विचारलं होतं फक्त शाळेमध्ये, 10-12 मुलापुढे, जास्त पण वर्गातली मुलं नव्हते, फक्त 10-12 मुलं होते. तेव्हा मी सेल्फ इंट्रोडक्शन आदल्या दिवशी मी पूर्ण पाठ करून गेलो होतो. तर ही परिस्थिती आहे सध्या आपली. जे बोलतात ना, आपली मराठी भाषेवर अभिमान पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ते खरं आहे, पण त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश भाषेचं ज्ञान पण सुद्धा पाहिजे. त्याच्यामुळं इंग्लिश महत्त्वाची आहे, कारण जर आपण इंग्लिश शिकलो नाही तर आपण कुठेतरी ह्या रेसमधून आपण मागे राहू शकतो. तर आपल्याला इंग्लिश तेवढीच महत्त्वाची आहे. मराठी भाषेचं आपल्याला ती संस्कृती ती जपायला पाहिजे. परत आपल्याला ज्या अगोदरच्या ज्या परत भाषा आहे, जर हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्यांना पण तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. सो आपल्याला इथून पुढे आपण स्टार्ट करणार आहोत. जर तुम्ही इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता इथून नवनवीन व्हिडिओ येत राहतील, तर लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.